या भारतभूमीवर अनेक राजे होऊन गेले, पण छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोन व्यक्तिमत्वांची नोंद संपूर्ण जगात घेतली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरलेलं स्वराज्याचं स्वप्न मरहट्टे शीर तळहातावर घेऊन लढले आणि गुलामगिरीत जखडलेल्या रयतेला यवनीय अत्याचारातून मुक्त करत स्वातंत्र्य मिळवून दिलं. 32 वर्षाच्या आयुष्यात एकदाही पराभूत न होता संभाजीराजे मुघलांना तोडीने जबाब देत स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन लढत राहिले. या स्वराज्यासाठी त्यांनी दिलेलं बलिदान आजही कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत आहे. लढावे तर शिवाजी राजांसारखे आणि जगावे तर शंभू राजांसारखे. भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला. तऱ्यानभामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. याच महापुरुषांचा आदर्श घेऊन इंग्रजी राजवटी विरुद्ध अनेक क्रांतिकारकांनी बंड पुकारले. त्यापैकीच एक म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. टिळकांनी शिवाजी महाराजांचा आदर्श उभा करून समाजाला एकत्र आणले. इसवी सन 1920 मध्ये टिळकांना देवाज्ञा झाली. त्यांच्या प्रेरणेतून मुंबईत 16 सप्टेंबर 1920 साली चिंचपोकळी येथे मंडळाची स्थापना झाली. ते मंडळ म्हणजेच मुंबईतील सर्वात जुने मंडळ, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ. मंडळाने नेहमीच धार्मिक आणि सामाजिक कार्य करण्यावर भर दिला. मराठी मनातील आपल्या राजाचा इतिहास गडद करण्यासाठी, शिवशंभू शौर्याची चेतना पुन्हा एकदा जागवण्यासाठी, परंपरेचा घेतलेला हा वसा तेवत ठेवण्यासाठी, समरधुरंदर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ अभिमानाने यावर्षी 105 वर्ष पूर्ती निमित्त सादर करत आहे धर्मरक्षक महावीर शिवपुत्र श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. जिभा कटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं. शिवाजी का बेटा था वो, गलत राह पर चला नहीं. वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को. कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को. कोटि कोटि कंठों में तेरा आज भी जय जयकार है. अमर शंभू तू अमर ही होगा, तेरी जय जयकार है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था.